मी ती म्हणणं करीन ना. विकेट का असो का चांगली झालेली आहे ना. धन्यवाद मी बोलिंग कमिटीचा आयोजनचा ना. एकदम छान आयोजन. रायगडचा टायगरचा कॉईन पण धन्यवाद अंगद. थँक्यू व्हेरी मच. बस सब आ गया. तर वेल प्लेट. अजून हा पारितोषिक सफवानसाठी आहे. सफवान यायचं आपण. सफवान गेले 1000 का इनाम था ये. हां तर याचबरोबर आमचे हबप नारायण काठे यांचा आपण सन्मान घेतोय. तसेच हबप गजानन शेटवा पाटील करवले यांना देखील विनंती करेन की आपण देखील या. गया क्या बाद में लेके जाइए चलेगा, नहीं तो उस्मान आप लेके जाइए. कैश प्राइज है हमारे पास 1000 की सफवान के लिए, वो लेके जाइए. ओके हा मोकले. तर इथे सन्मान होतं आमचे हरिभक्त पारायण गजानन मामा आणि त्यातून नारायण मामा यांचा. थोडेसे सन्मान आहेत. कुणाल राजेश जी पटेल सर आइए. राजेश जी पटेल साहब और हसमुख जी पटेल, अल्पेश जी, प्रकाश जी और सागर जी सभी का हम यहाँ पर सम्मान कर रहे हैं. कुणाल आइए या शेठिया. खारगर के यहाँ पर ये सब बिल्डर्स एंड डेवलपर्स की बड़ी बड़ी हस्तियाँ हैं जिनका शुभ सम्मान हम यहाँ पर कर रहे हैं. तो ये हमारे राजेश जी, हसमुख जी, अल्पेश जी, प्रकाश जी और सागर जी धन्यवाद देते हैं. आप यहाँ पर उपस्थित हुए और ये इतना बड़ा तामझाम आप देख रहे हैं तो आपका स्वागत. और याचबरोबर आमचे शरद शेठ म्हात्रे खुटारी यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तर सर्व आलेल्या पाहुण्यांचा इथे सन्मान इथे झाला आहे. सामना इथे सुरू होतोय. तलोजा मस्कूर वर्सेस पडगे. तर ऐकूया आवाज कुणाल दाते सर यांचा. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद संदीप पाटील सर. वैकुंठवासी हबप बाळाराम पाटील पुरस्कृत KPC ट्रॉफी इनामपुरीमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आणखीन एक महत्वाची रात्र या स्पर्धेची आणि सध्या आपण पाहतोय सामना इथे तळोजे मस्कूर आणि त्यांच्या विरुद्ध पडगे बी या टीमच्या दरम्यान होतोय. बॉल हवेत आहे. परत एक संधी निर्माण केली आहे. फाईन लेगला ट्रॅव्हल होईल बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि पंचांचा इशारा हा येतोय षटकार. पापडीच्या पाड्याचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय अभिमन्यू शेठ गायकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आणि त्याचबरोबर पापडीच्या पाड्याचे सन्माननीय आमचे गोविंद मामा घरत यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. थँक्यू. अल्पेशच्या बॅट मधून हा षटकार आलाय आणि अपेक्षा आहे अल्पेश कडूनच धावसंख्येला आकार दिला जाईल. तुम्ही पाहताय गाथा 11 बाप्पा मोरया तळोजे मजकूर विरुद्ध कृष्णा शेठ पाटील सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत स्वर्गीय नारायण शेठ 11 पडगे. हॅलो हां पेडगावचे आमचे पद्माकर जोशी इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे आयोजक कमिटीच्या वतीने की आपण यावं व्यासपीठावरती. पडग्याचे आमचे लवू शेठ भोईर इथे आलेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं. त्याचबरोबर प्रीतम पाटील आणि सुभाष ठाकूर आपलं देखील स्वागत आहे. थँक्यू. परत एक मोठा फटका. हा देखील बॉल क्लिअर करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि येतोय KPC ट्रॉफी सिक्सर.
थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 14 पासून सुरू झालेला हा महासंग्राम 20 डिसेंबर पर्यंत तुमच्या समोर इथे रंगणार आहे आणि त्यातल्या त्यात भरघोस पारितोषिक रक्कम असलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. केपीसी ट्रॉफी इनामपुरी केपीसी ग्राउंडवर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. केपीसी क्रिकेट क्लबच्या वतीने, कोटकर प्रसन्न क्रिकेट क्लबच्या वतीने आणि 1,50,000 रुपयाचं रोख पारितोषिक पहिल्या आणि मालिकावीरासाठी कार आहे. उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक, फलंदाज यांच्यासाठी आकर्षक ऍक्टिवा बाईक इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि 48 ग्रामीण टीम मधला हा महासंग्राम. पुढे टाकलेला बॉल ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. लॉंग ऑन मधून भरपूर वेगाने काताने बॉलला थांबवलंय. चांगली फिल्डिंग तिथे संगम कडून. तोपर्यंत एक धाव ऍड होईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गाथा 11 बाप्पा मोरिया तळोजे मजकूर या टीमच्या विरुद्ध खेळत असताना टीम कृष्णा शेठ पाटील सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत स्वर्गीय नारायण शेठ 11 पडगे धावा केलेल्या आहेत. 14. 3 फलंदाज बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि आता सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी मयूर राजे आलाय. याच ग्राउंडवर जास्तीत जास्त सराव त्याने केला आणि आता त्याच्याकडून अपेक्षा या खेळपट्टीवर तो चांगली कामगिरी करेल. विकेट हॅट्रिक साठी कुणाल पाटील यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कारण मी मगाशीच उल्लेख केला, या ग्राउंडवर तो सातत्याने प्रॅक्टिस करत असतो. पहिला बॉल राऊंड विकेटने फुलर लेनचा बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली. मिड विकेट मधून फिल्डर येतात. वेगाने एक धाव तिथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने पडगे 11 या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15. प्रीतम पाटील आलेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावर केपीसी ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पडगे गाव प्रीतमजी पाटील, सुस्वागतम. टीमची धावसंख्या 15 धावा. 3 फलंदाज बाद. मयूर राजे शॉर्ट बॉलचा वापर. हुक शॉट बॉलला पाठवलंय. फाईन सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत सीमा पार. येतो आणखीन एक केपीसी ट्रॉफी चौकार. बरोबर पोझिशन मध्ये आला आणि हुक शॉट मारत असताना फाईन लेग बाउंड्री लाईन गाठली आहे. 4 धावा येत आहेत. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्या 19. 19 लॉस ऑफ 3 विकेट. पडगे 11 सध्या मॅच मध्ये. परत एक वेळा या बॉलवर वेग होता. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये थोडासा वेगाने टाकलेला बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. विकेट तर घेतलेले आहेत. दबाव बनवलाय पडगे 11 या टीमवर. टीम तळोजे मजकूरने. गाथा 11 बाप्पा मोरिया तळोजे मजकूर. संघ मैदानामध्ये टॉस जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय. स्लॉट मध्ये बॉल होता. ऑन ड्राईव्ह केलाय. कडक फटका आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. बेधडक फटका आहे. बॉल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील कडक 4. फुल टॉस होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अपील केली आहे स्ट्रॉंग. स्पष्ट नकार इथे दिलाय पंचांनी आणि हा येतोय डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीम कृष्णा शेठ पाटील सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत स्वर्गीय नारायण शेठ 11 पडगे बी या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 23. 3 फलंदाज बाद. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा.
केपीसी ट्रॉफी पाहताय तुम्ही इनामपुरीमध्ये 2025 मध्ये सगळ्यात मोठं आयोजन. कमी गतीने टाकलेला बॉल पुल केलाय, बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, बॉल सीमा पार येतोय केपीसी ट्रॉफी सिक्सर. चला 12वे प्लेयर तुमचे बॅट घेऊन जातील आतमध्ये. मला वाटते बॅट बदलवण्याची मागणी इथे करण्यात आली आहे. खेळाडूंनी त्या बॉक्स मधून खाली उतरायचंच नाहीये असे सक्त निर्देश आहेत. पॅनलाइज केलं जाईल. एक जरी खेळाडू तिथून हल्ला तर ती पेनल्टी इथे दिली जाईल. गोल्डमॅन दीपकजी पाटील देखील उपस्थित होते तळोजे मजकूरचे आणि त्यांचाच संघ सध्या त्यांच्याच गावचा संघ मैदानामध्ये खेळतोय. गाथा 11 बाप्पा मोरिया तळोजे मजकूर. आणि सध्या टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 29-3 फलंदाज बाद. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी भूषण पाटील. भूषण पाटील चांगली धावसंख्या उभारली आहे. 14.5चा रन रेट आहे. पहिलाच बॉल थोडासा खोलवर टप्प्याचा होता. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह दाखवला. डीप मध्ये फिल्डर येतील तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. केपीसी ट्रॉफीचे आयोजन कोटकर प्रसन्न क्रिकेट क्लबच्या वतीने करण्यात आलं आणि वैकुंठवासी हब बाळाराम पाटील पुरस्कृत ही स्पर्धा तुम्ही पाहताय. 1.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये. द्वितीय पारितोषिक 75,000 रुपये आकर्षक ट्रॉफी. तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 35,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. 5वं आणि 6वं पारितोषिक प्रत्येकी 30,000 व आकर्षक ट्रॉफी. पुढे टाकलेला बॉल होता इनफिल्डच्या वरून खेळलाय. स्वीपर कव्हर खाली आहे आणि तिथे प्रयत्न सुरू होता झेल टिपण्याचा. त्याच्यामध्ये यश आले असं दिसतंय. फलंदाज बाद आणि आता बाउंड्री चेक केली जाईल. कॅच चेक केला जाईल. पाहूया टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. बाउंड्री चेक केली जाईल आणि बॅटरला ऑलमोस्ट माहिती आहे की मोठ्या स्क्रीनवर पाहिल्यानंतर जे दृश्य होतं परंतु त्याच्यामध्ये देखील टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर केला जाईल. येस मंडपले जरा स्टेजच्या पाठीमागे या. आउट आहे. तर याचबरोबर आमचे पडगे गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय संतोष भोईर सुमित 11 पडगे म्हटलं तर त्यांच्या नावाने आपण नक्कीच ते या संघाचे पुरस्कर्ते आहेत. तर संतोष तुमचं स्वागत आहे. त्याचबरोबर की उत्कृष्ट समालोचक पंच, त्याचबरोबर की जबरदस्त पाहायला गेलं तर ऑर्गनायझर म्हणून ज्यांची ओळख आहे. 40+ क्रिकेटर देखील आहेत प्रीतम पाटील. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. तर आमचे लहू शेट आले असतील तर लहू शेट या आपण देखील. सुभाष भोईर, सुभाष ठाकूर आपलं देखील स्वागत आहे. 4 विकेट आलेल्या आहेत आणि 4ही विकेट एकाच गोलंदाजाने घेतल्यात. 5 आता कंप्लीट करेल का? याच्या अगोदर एक 5 झाला या स्पर्धेमध्ये आणि तो साहिल गायकर एकटपाडा या टीमच्या गोलंदाजाने केलाय. नुकतंच आपण पापडीचा पाडा टुर्नामेंटमध्ये पाहिलं. विलास शेट यांच्या स्पर्धेमध्ये काय कामगिरी केली होती एकटपाडा या टीमने. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून फिल्डर येतात. एक धाव कंप्लीट होते. फिल्डिंग मध्ये थोडासा फंबल झाला फिल्डर परंतु एकच धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने आता 31 धावा. सध्या 3रं षटक सुरू आहे. 5 षटकांचा सामना आहे. बाग 11 तळोजा या टीमने पहिल्या मॅच मध्ये एसीसी क्रिकेट क्लब रोहिंजनला पराभूत केलं. याच्यानंतर स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठाली आणि त्यांच्या विरोधात जयनुमान श्री सिद्धी करवले असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपर आणि त्यांची लढत असेल शिवशक्ती खारघर
च्या विरुद्ध ऑन साइडला फटका आहे, समोर आहे, फिल्डर आहे, परंतु त्याला बीट करून बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे, मनगटत आहे जोर, मारलाय कडक फोर, चौकार. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर रक्तात क्रिकेट आहे या पाटील कुटुंबाच्या, आणि सातत्याने क्रिकेटवर चर्चा होत असते. मग अंगद पाटील हे नाव चर्चेला आलं. इनामपुरी गावाची ओळख संपूर्ण जगाला दाखवली गेली. कमी लोकसंख्येचं गाव असताना देखील आज क्रिकेटच्या पटलावर चर्चेमधलं नाव म्हणजे अंगद पाटील. आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय कुणाल पाटील, BP पाटील स्पोर्ट्स अकॅडमी देखील याच ग्राउंडवर त्यांच्या माध्यमातून चालवली जाते. अनेक होतकरू विद्यार्थी त्याच्या माध्यमातून लेदर क्रिकेटचे डळे गिरवत आहेत आणि खऱ्या अर्थाने उद्याचं भविष्य आहेत या परिसरातले काही खेळाडू. नक्कीच ते IPL मध्ये देखील चमकतील, भारतीय क्रिकेटसाठी चमकतील. बॉल हवेत आहे, बॉल शॉर्ट कव्हर मध्ये डीप मध्ये चाललाय आता, आणि एका धावेनंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा ऍड होतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, धावा झालेल्या 37. हा, तर याचबरोबर सन्माननीय आमचे मुंबई रणजी हेड कोच, हिमाचल प्रदेश रणजी टीम प्लेयर म्हणून ज्यांची ओळख आहे, असे सन्माननीय आमचे कुणाल पाटील यांचे मित्र इंदुलकर सर इथे उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचं या व्यासपीठावरती आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम सर. चांगला फटका ऑन साइडला दिशा दिली आहे, एक धाव इथे मिळताना दिसेल. या परिसरामध्ये आता क्रिकेटचं लोन सर्वदूर पसरलंय, कारण आपण नुकतीच विलास गरज साहेबांची एक मोठी स्पर्धा पाहिली. स्मृती चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. इथूनच पुढे असलेलं ग्राउंड पापडीचा पाडा येते, ती देखील स्पर्धा प्रचंड गाजली आणि काय शिस्तीत ती स्पर्धा संपन्न झाली. तशीच काहीशी स्पर्धा इथे देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि रायगडचं क्रिकेट बहरतंय, या परिसरातलं क्रिकेट बहरतंय. चांगल्या चांगल्या मॅचेस, चांगल्या चांगल्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. कौतुक व्हायला पाहिजे अंगद पाटील यांचं, कुणाल पाटील यांचं, आणि त्यातल्या त्यात संपूर्ण कोटकर प्रसन्न क्रिकेट क्लबचं, कारण त्यांनी ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. 3 ओव्हर संपलेत. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये 38-4 टीम पडगे B. यानंतर जो सामना आहे स्वर्गीय महादेव काका विकासपट पेठाले आणि जय हनुमान श्री साई सिद्धी करवले या दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे की इनिंग संपण्या अगोदर तुम्हाला इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. आत्ताच व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे सन्माननीय विनीत इंदुलकर सर इथे उपस्थित झालेले आहेत. मुंबई रणजी टीम हेड कोच आहेत, हिमाचल प्रदेश मध्ये देखील रणजी खेळलेले आहेत. सर तुमचं स्वागत आहे. कुणाल पाटील KP यांचे ते मित्र आहेत, तर नक्कीच त्यांचं सहर्ष स्वागत आहे या व्यासपीठावरती. सो 3 ओव्हरचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक नंतर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही पाहताय वैकुंठवासी हबप बाळाराम पाटील साहेब पुरस्कृत KPC ट्रॉफीचं आयोजन डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून हा महासंग्राम तुमच्या भेटीला येतो. प्रचंड गर्दी आज पहिल्या मॅच मध्ये. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता आणि जुने दिवस आपसुकच आठवले. बाग 11 तळोजाची ती नाईटची स्पर्धा, आणि ज्या पद्धतीने आज उस्मानचा खेळ पाहण्यासाठी मोठ्या संख्येने ते प्रेक्षक आले होते. संदीप पाटील आपल्याला ती आठवण झाली. तळोजाची ती नाईट स्पर्धा, आज प्रचंड गर्दी तेही पाहायला मिळाल्याने हळूहळू या परिसरातलं क्रिकेट सातत्याने बहरतंय, काट टाकतंय. कमी गतीने टाकलेला बॉल होता, सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. या ओव्हरमध्ये मात्र धावसंख्येला आळा बसलाय. सुरुवातच झाली होती 14.50, 2 ओव्हरमध्ये 29 धावा झाल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर चांगलं कमबॅक केलंय या मॅच मध्ये
टीम गाथा 11 बाप्पा मोरिया तळोजे मजकूर या संघाकडून. फुलर लेनचा बॉल होता, फुल टॉस समोर मारलाय फटका आणि तिथे एक चांगला प्रयत्न, आणखीन एक विकेट गमावली, एक चांगला कॅच. फलंदाज आउट डीप मध्ये होता संगम. विकेट आली आहे गाथा 11 तळोजे मजकूरच्या खात्यामध्ये. 38ला 5 अशी परिस्थिती आहे सध्या तरी पडगे 11 या संघाची. कृष्णा शेठ पाटील सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत स्वर्गीय नारायण शेठ 11 पडगे बी हा संघ मैदानामध्ये खेळतोय. टार्गेट सेट करावं लागेल, कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं 80 धावा देखील लिहिल्या चेस झालेल्या आहेत. अंगदने काल कमाल केली, 7 विकेट आतापर्यंत घेतल्यात आय थिंक अंगदने या स्पर्धेमध्ये. फायपरच्या उंबरट्यावर तो होता, अनेक कॅचेसही सोडले इनामपुरीच्या खेळाडूंनी, परंतु तरी देखील शेवटी तो एक क्रिकेटचा भाग आहे, हिस्सा आहे. बोल तयार. कमी गतीने टाकलेला बॉल, चांगला फटका इथे सजवलाय. स्लॉक करत असताना बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिड विकेट सीमा रेषा पलीकडे. हा येतोय केपीसी ट्रॉफी सिक्सर. धन्यवाद, जय श्रीराम. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच या स्पर्धेमध्ये. केपीसी ट्रॉफी तुम्ही अनुभवता आणि त्यातल्या त्यात एक उत्तुंग फटका आलाय फलंदाज संदीपच्या बॅटमधून, संदेशच्या बॅटमधून. संदेश पाटील हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारलाय. त्यानंतर कमबॅक केलंय ब्रह्मराजेने. ब्रह्माचा कमबॅक महत्वाचा आहे, कारण षटकार आला होता. करंट रन रेट ऑलमोस्ट 11.5 आहे. टीमची धावसंख्या 44. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे चौथ्या ओव्हरचा. 5 षटकांचा सामना. पहिल्या फेरीचे राऊंड हे 4-5 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतात. ऑलमोस्ट सगळेच राऊंड 5-5 षटकांचे आहेत या स्पर्धेमध्ये. काल 1 वाजता संपूर्ण स्पर्धा वाइंड अप झाली, संपली. आणि आजही पाहूया पुढचा सिलसिला कसा आहे या स्पर्धेचा. आणि क्लीन बोल्ड ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यू मिस, आय हिट. फलंदाज बाद होतोय. संदेश बॅक टू द पॅव्हिलियन. चार ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11ची सरासरी. टीम पडघे 11 ची धावसंख्या स्कोर बोर्डवर 44. गाथा 11 तळोजे मजकूरच्या विरुद्ध खेळत असताना आणि चांगली गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये फक्त एक षटकार आला ब्रह्मा राजेच्या विरुद्ध, तो संदेशने मारला होता, परंतु त्याची विकेट घेतली, दांडी गुल केली आहे त्याची. आणि आता 5वं षटक, अंतिम षटक, भैरवीचं षटक, हाणामारीचं षटक. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होतोय प्रथमेश साळुंखे. लास्ट ओव्हर. आज देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळणार आहेत, कारण बाग 11 तळोजे संघाने पहिल्या मॅच मध्ये बाजी मारली आहे, परंतु एसीसी रोहिंजन या संघाने काय प्रतिकार केला. शेवटच्या 2 बॉल मध्ये 10 धावांची गरज होती, तिथपर्यंत सामना आणला होता. अफलातून खेळ, चांगला रंगला तो सामना. याही मॅच मध्ये तीच अपेक्षा आहे, मधुकर पाटील यांचं रनआउट होणं आणि सामन्याला कलाटणी येणं हे पाहायला मिळालं पहिल्या मॅच मध्ये. शेवटी धडधड वाढली होती प्रत्येक प्रेक्षकाची, जेवढे फॅन्स आहेत उस्मानच्या आणि तळोजा टीमचे त्यांची. मागे चाललाय बॉल आणि सरळ जाईल फाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि इथे येतोय फाईन लेगला. हा चौकार लेग बायच्या स्वरूपात.
बायचा हा चौकर आहे. 48 धावा झाल्या, 6 फलंदाज बाद आहेत. टीम पडगे 11 सध्या तरी धावसंख्येला आकार आलाय, तो देखील लेग बायच्या स्वरूपात. शॉर्ट बॉलचा वापर, परत एक वेळा बागे चाललाय बॉल, इथे देखील धावा मिळताना दिसतील. डीप मध्ये फिल्डर येतो, एक धाव ऍड होईल या सिंगलच्या मदतीने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 49. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातला. केपीसी ट्रॉफी तुम्ही अनुभवताय. वैकुंठवासी हब बाळाराम पाटील पुरस्कृत ही स्पर्धा. केपीसी म्हटल्यानंतर कोटकर प्रसन्न क्रिकेट क्लबच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. दर्जेदार असं आयोजन. आज आणखीन एक महत्वाचा दिवस, चौथी रात्र या स्पर्धेची आजची. 20 तारखेपर्यंत हा क्रिकेटचा महोत्सव रंगणार आहे. 14 तारखेला या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि हा सिलसिला असा सुरू आहे. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची, दर्दी प्रेक्षकांची नेहमीच पाहिली आहे ग्राउंडने. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ग्राउंडवर झालेल्या आहेत. त्यातल्या त्यात केपीसी ट्रॉफीचं आयोजन देखील महत्वाचं आहे. एक सिंगल परत एक वेळा ऍड होईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 50. अर्धशतक, 50 धावा झालेल्या आहेत. 50 धावा, अर्धशतक आलंय. 5 ओव्हरचा गेम आहे, 5 ओव्हरचा सामना आहे आणि 5व्या षटकामध्ये सुरुवातच 29 धावांची होती, परंतु त्याच्यानंतर खराब खेळ केलाय. या टीमने बॉल हवेत आहे. परत एक वेळा नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल, टर्न होईल. एक सिंगल घेण्याचा प्रयत्नच नाहीये, धाव घेतलेली नाहीये. डॉट, हा सगळ्यांनाच प्रश्न पडलाय. डॉट बॉल येतोय. सध्या स्ट्रायकिंग एंडला अजिंक्य भोईर आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. आता या डावामध्ये धावा झालेल्या आहेत 50. शांतता सध्या मैदानामध्ये. मागच्या मॅच मध्ये तो जोश, तो उत्साह आपल्याला पाहायला मिळाला, परंतु सध्या तरी मी म्हणेन भडगे 11 संघ बॅटिंग करतो आणि शेवटी स्ट्राईक का ठेवली हे ते दाखवत असताना अजिंक्य नावात सगळं काही यांनी बॉल सीमा पार येतोय. षटकार. क्रिकेट म्हणजे काय हे 6 धावा येत आहेत. अजिंक्यच्या बॅट मधून सिक्सर आला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर अब तक 56. एका टीमचं एन्काउंटर पक्का आहे. आणि आणखीन एक मोठा फटका, गगनचुंबी षटकार, बॉल सीमा पार. अजिंक्यने शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार मारले. धावा झालेल्या आहेत 62. 63च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आता जाऊया थेट टॉस बॉक्स मध्ये. टॉस आता केला जाईल. स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठाली आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान श्री साई सिद्दीक करवले या 2 टीमच्या दरम्यान. आणि जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आवाज भिवंडीचा. सिद्दीक बाबे सरांचा 29 वर्षाचा प्रचंड मोठा अनुभव. 1134 स्पर्धा त्यांनी त्यांच्या लाईफ मध्ये आतापर्यंत कव्हर केल्यात. ऐकूया सिद्दीक बाबे सरांना. पहिल्यांदा आले इनामपुरी गावात, आपलं स्वागत आहे. हॅलो. तर मी विनीत इंदुलकर सरांना विनंती करेन की सर या, आपल्या शुभ हस्ते आम्ही इथे टॉस घेतोय. स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट पेठाले आणि सिद्धी करवले केपीसी. तर प्रथमेश टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण आहे, फिल्डिंग आहे. समोर सिद्धी करवले. जवळचाच म्हणजे एक सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर काय प्रयत्न असतील, कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरचा संघ चांगला आहे तर कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ज्या अनुषंगाने आज केपीसी ट्रॉफी खेळण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात, 3 दिवस नक्कीच या मैदानाचा पाहायला गेलं तर नक्कीच अभ्यास देखील केला असेल. कसे सामने होतात, काय सांगशील या स्पर्धेबद्दल? आज आपल्या भागामध्ये एक अशी नंबर 1 स्पर्धा, नाईटची स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच आपण बोलू शकतो आपल्या एरियातली सर्व 1 नंबरची स्पर्धा आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. तर यस पांड्या
टेनिस क्रिकेटमधील एक मोठा नाव आहे मित्रांनो. तर टॉस गमावला, जर तू टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? फलंदाजी केली असते. मग आता मनासारखं झालंय, किती टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा खूप चांगली आहे. आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल KPC इनामपुरी संघाचं धन्यवाद करतो. खूप साऱ्या शुभेच्छा. चला आपण सन्मान घेऊया. याचबरोबर आदरणीय गोविंद मामा घरत, आमचे पापडीच्या पाड्याचे आदर्श व्यक्तिमत्व. मामा यावं आपण. आमचे अभिमन्यू शेट गायकर देखील आहेत. नक्कीच सन्माननीय भगवान शेट गायकर साहेबांना देखील आम्ही पाहिलं होतं पहिल्या दिवसामध्ये त्यांची उपस्थिती. कारण इनानपुरी आणि भगवान शेट, अभिमन्यू शेट यांचं एक अतूट नातं आम्ही नेहमीच पाहिलेलं आहे, पापडीचं पाड्याचं नातं. तर गोविंद मामांचं इथे सन्मान होतं आहे या व्यासपीठावरती. वेळात वेळ काढून ते इथे आलेले आहेत. तर आमचे पडगे गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय संतोष शेठ भोईर आज इथे उपस्थित झालेले आहेत. तर संतोष शेठ भोईर यांना सुमित 11 पडगे म्हटलं तर त्यांच्या नावाने नक्कीच संघ ओळखला जातोय. संतोष शेठ या, आपण सन्मानाचा स्वीकार आपण करा. प्रीतम आपण देखील या. एकत्रित आपण नक्कीच दोन्ही व्यक्तिमत्वांचा इथे सन्मान घेतोय. कारण वेळात वेळ काढून आज पडगा संघ इथे खेळतोय, ते संघाचं मनोबल वाढवण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. तर संतोष शेठ भोईर यांचा सन्मान होतोय. तर धन्यवाद. तर याचबरोबर आमचे विनीत सर, विनीत इंदुलकर सर, या नक्कीच आपण वेळ दिला या स्पर्धेला. KP वरती असलेलं प्रेम नक्कीच इथे तुमच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. मागच्या वर्षी देखील आले होते सर तुम्ही, डेची स्पर्धा त्यावेळेला होती आणि नक्कीच त्या स्पर्धेमध्ये देखील आपलं आगमन पाहिलं होतं. तर इथे विनीत सरांचा सन्मान होतोय. तर आलेल्या पाहुण्यांचं येतोचे सन्मान या व्यासपीठावरती नक्कीच आपण पाहिलाय. बोले आपण मॅचकडे ऐकूया आवाज. याचबरोबर स्वप्नील मोरे सर यांचं इथे आगमन होतंय. मोरे सर या, आपलं देखील स्वागत है. तो चलेंगे मैदान की तरफ. मुकाबला आरंभ होने जा रहा है. सेकंड सत्र जैसे शुरू होगा आवाज होगी भिवंडी की एक मशहूर आवाज, तो सुनने के लिए काफी दर्शक बेताब रहते हैं. और भिवंडी में ये आवाज न हो तो कुछ नहीं देखा आपने, कुछ नहीं सुना आपने. चलिए सिद्दीक भावे सर छूट जाइए. थैंक यू. अनेक अनेक धन्यवाद संदीप पाटिल जी. थैंक्स अ लॉट सर कुणाल दाते. पहली गेंद बैकफुट पे गए, कट किया, गेंद गली की बगल से निकल गई है. स्क्वायर थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन. की इसके चक्कर ज्यादा अच्छे नहीं होते हैं. फिर कट करने की कोशिश, अतिरिक्त उछाल था आपकी बार. गाता तलोजा मस्कर के सामने जो लक्ष्य है वो है 63 रनों का. टॉस जीतकर पहले बल्लेबाजी की थी पडगे ने, पडगे स्पोर्ट्स. निखिल मात्रे. इस मर्तबा सीधा उछाल दिया गेंद को, सड़क पे कड़क. 6 रन. अच्छे अच्छों की कसरत करते हैं. इस मर्तबा ऊपर लगी है लेकिन फील्डर से दूर गेंद ने टिप्पा खाया है, अब जाके उठाया है. 2 रन. बहुत ही पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं भूषण पाटिल का. गाता तलोजा के लिए 63 का लक्ष्य है.
पिछली इनिंग में आपने जो आवाज़ सुनी वो सर कुणाल दाते की थी। एक ऐसा नाम जो महाराष्ट्र के कमेंट्री के इतिहास में सुनहरे लफ्जों से लिखा जा रहा है। इस मरतबा बेहतरीन एक्स्ट्रा कवर ड्राइव, कोई खिलाड़ी नहीं, गेंद एक्स्ट्रा कवर में 4 रन। Elegant, so beauty, just looking like a wow. टूट पड़े हैं पावर प्ले में निखिल मात्रे पे। फिर से अच्छा ड्राइव है, लॉन्ग ऑन थोड़ा वाइडिश है, अब जाके उठाया है, बेहतरीन फील्डिंग, सिर्फ 1 रन। 1 ओवर में 17 आए हैं, थोड़ा चिंतित रहेगा काम पड़ गए के लिए। दोस्तों आप देख रहे हैं केपीसी ट्रॉफी इनामपुरी, आप सभी का हार्दिक स्वागत है। अब 4 ओवर में 46 रन चाहिए। ये रजनी क्रिकेट की अद्भुत दुनिया है जो अब तक लाए। हैंडसम क्रिकेटर के नाम से जाने जाने वाले अंगद पाटिल, सचिन मात्रे, सोहेल शेख, प्रेजेंट बाय लेट बालाराम पाटिल। ये वो शो है जिसकी चर्चा इस वक्त टेनिस क्रिकेट में, आसमान में भले से बादल नहीं छाए हुए, लेकिन टेनिस क्रिकेट में केपीसी ट्रॉफी इनामपुरी छाई हुई। वेलकम बैक। दूसरे ओवर में साईराज को बुलाया गया है, सामना करेंगे बैटर भूषण पाटिल। 17 के 17 रन उन्हीं के खाते में। वेल बिगन इज हाफ डन। विकेटों के पीछे बहुत ही कसा हुआ फील्ड P2 में लगाया गया है, पावर प्ले 2 सामने की ओर से आते हुए बैकफुट पे गए, कट किया गेंद को, पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन। सिद्धी करवलेचे सन्माननीय आमचे हरिभाऊ चिखलेकर इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील या व्यासपीठावरती आम्ही सहर्ष स्वागत करतोय। देखिए पावर प्ले में आप गेंदे इतनी पीछे रखेंगे, बैट्समैन को हाथ खोलने का मौका देंगे, जब पॉइंट का खिलाड़ी भी सर्कल में, तो रन इसी तरह आएंगे। बहुत ही पॉजिटिव रिप्लाई गाता स्पोर्ट्स तलोजा का। आपकी बार ऊपर नहीं लगी है, खींच के मारा है, गजब का पुल है, 6 रन। हैदराबाद, सनराइज हैदराबाद के लिए 30 लाख में, जबकि उन्होंने टेनिस क्रिकेट, कुणाल सर मेरे साथ हैं, रबर क्रिकेट का जो टेस्ट मैच रहा था उसमें भी अच्छी गेंदबाजी की थी। तारमारे आईपीएल में चले गए। हो उड़ाया है और गेंद दर्शकों में, 6 रन। देखिए जूजी ऑफ वाली गेंद देना, मानो आप शेर के आगे मांस डाल रहे हो। होना ये चाहिए शेर को घास दो, घोड़े को मांस दो, दोनों का काम हो जाए। बेहतरीन शॉट, एलिवेशन देखिए कितना अच्छा था जब शॉट को फिनिश किया बाएं हाथ के बैट्समैन संगम राजे ने। बल्ला कंधे के पीछे जाता हुआ और गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के, ताबड़तोड़ बल्लेबाजी साईराज जोशी। एक और धमाकेदार शॉट मिड विकेट के ऊपर,
मस्तक पे दस्तक, 6 रन। मिलती जुलती टून है। 40 रन हो चुके हैं। रनों की लूटमार मचाई है पावर प्ले में दोनों बल्लेबाजों ने। फिर से लंबा हिट लेने की कोशिश, अब की बार अच्छी वापसी थी। टिप्पा खाने के बाद उछाल भी कम था। देखिए पावर प्ले खत्म हो चुका है। साईराज राजे अपनी गेंदबाजी से नाराज थे, लेकिन भूल गए कि जो हुआ सो हुआ। दूध से दही एक बार बन गया तो फिर दही से दूध नाही बनता है। हॅलो. तर पडघेचे आमचे सागर दादा कृष्णा शेठ भोईर हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. नक्कीच आज संघ देखील आपण पाहतोय, पडघे संघ इथे खेळतोय. लहू भोईर, सुभाष ठाकूर हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. तसेच आमचे पाहायला गेलं तर योगेश दादा भोईर हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत आहे. पॉजिटिव सोच चाहिए आपकी, लड़ते रहना चाहिए। इसीलिए तो कहा गया है कि फैसला जो भी हो मंजूर होना चाहिए। इश्क हो या जंग हो भरपूर होना चाहिए। थोड़ा पॉजिटिव एटीट्यूड लाना होगा यहाँ पर टीम पड़गी स्पोर्ट्स को। हॅलो. तर याचबरोबर जीवन फुलोरे, मनीष फुलोरे आणि आमचे कामेश पाटील मुरबी यांचं इथे आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. यस सर. जयेश भोसले ने पहला मैच बहुत अच्छे से ड्रॉप सीन तक लाया था। अब की बार कंट्रोल पुल शॉट है, पीछे प्रोटेक्शन है, 1 रन। वाकई में तलोजा में कई बार आया हूँ, वो साइड आया हूँ। इनामपुरी में ये पहला इनाम है कि मेरे को अंगद पाटिल जी और सोहेल शेख इन दोनों ने इनविटेशन दिया है। तमाम ऑर्गेनाइजर, तमाम स्पॉन्सर सभी का विशेष धन्यवाद। साथी कमेंटेटर कुणाल सर, साथी जयेश जी आपका भी धन्यवाद। पहला इनाम 1,50,000 और आकर्षक ट्रॉफी। सेकंड प्राइज 75,000 रनर्स अप और आकर्षक ट्रॉफी। इस मर्तबा गजब का शॉट है। थोड़ी देर के लिए तो मानो लगा था कि गिलक्रिस्ट इस शॉट को खेल रहे हो। गैप में 4 रन। वैसे भी मुंबई इंडियंस के लिए चुने गए हैं। और गिलक्रिस्ट का जहां तक ताल्लुक है, कल उनका जन्मदिन भी था। 35,000 थर्ड प्राइज, आकर्षक केपीसी ट्रॉफी। चौथा प्राइज भी 35,000 है, आकर्षक ट्रॉफी। पांचवा प्राइज 30,000, आकर्षक ट्रॉफी। छठा प्राइज 30,000। वाह, सुपर 6 में सभी टीमें खाली हाथ नहीं जाएंगी। ये गजब का भिंगड़ी है, ये भिंगड़ी शॉट है। बल्ले से गेंद निकली तो बाउंड्री पर नजर आई, 6 रन। कौन रन ज्यादा बनाता है उसके लिए स्कूटी है। और गोल्डन आर्म्स केपीसी में सबसे ज्यादा विकेट कौन लेता है उसके लिए स्कूटी है। सबसे बड़ी बात है कि बेस्ट फील्डर, जिस तरह अंतरराष्ट्रीय क्रिकेट में जॉन्टी रोड्स का नाम लिया जाता है, जॉन्टी रोड्स का जो वर्ल्ड रिकॉर्ड है वो भी ब्रेबॉर्न स्टेडियम में 14 नवंबर 1993 को वेस्टइंडीज के सामने उन्होंने 5 कैचेस लिए थे। और मैन ऑफ द सीरीज कौन बैठेगा इसके स्ट्रिंग पे? कार, 4 व्हीलर। ये गेंद जाएंगी मैदान के बाहर। एक और सिक्सर। देखिए खरबूजा छुरी पे गिरे, ये छुरी खरबूजे पे, कट्टा तो खरबूजा ही है। कमाल की बल्लेबाजी हो रही है। 2 धारी तलवार। अब 13 गेंदों में केवल
6 रन। तर आमचे नाइस टू साई राजे वाओ, देखिए इनामपुरी में बहुत टैलेंट है। फिर हेलीकॉप्टर है, फिनिश कर दिया मैच, कॉन्ग्रेचुलेशन। इससे बढ़ के बल्लेबाजी नहीं हो सकती है। दो धारी तलवार, शेर और सवा शेर सामने थे और इस मैच को जीता है। कॉन्ग्रेचुलेशन गाता स्पोर्ट्स तलोजा। मेरे साथ देखिए टैलेंट कम नहीं है। Anusha, with me. Anusha, how do you feel in KPC Trophy in Ampuri? Yeah, it was a great experience. Even I had done a commentary earlier in the first match at the opening ceremony, I think so. It was so good and it is a very good tournament. It is a big tournament of Panvel, and having a ground on my sir's ground is just not less than any happiness. It's so much of happiness because yesterday only even my coach, who is the owner of this ground, he had a match over here, and that was amazing because having a match over here is not less than any, like, I feel proud to be here and say in front of everyone. तालियां होना चाहिए। Anusha, which is your favorite player in Inampuri sports? My coaches. Yes, but I among others the tennis cricket. Angad Patil or otherwise anyone? Mostly I saw Kunal sir and Arvind sir playing cricket. So yeah, I say both of them are like, they play tennis, so yeah, they are so good players. You are playing leather cricket. Yeah. Which is your favorite in women's international cricket, like Rodika, Patrick and another Smriti? I like Jemima Rodriguez because, yeah, she's a very good batsman. She has talent, and in the semi-final, she had scored a century. Because of her, we had won this. And Smriti Mandhana, because she's a very tough batsman, and she is a classic batsman. And Kranti Gord, she's a very good batsman. And Kranti Gord, yeah, she's a very good bowler. She has a very good swing in her bowling. And I like... who was she? I'm not sure what her name was actually. Yes, thank you so much. Joining with us इस बच्ची के लिए तालियां होना चाहिए। लेदर क्रिकेट खेलती है और जेमिमा रोड्रिक्स उनकी फेवरेट प्लेयर है और उन्होंने बहुत अच्छे से कहा कि किस तरह ऑस्ट्रेलिया के सामने चेस करते हुए सेंचुरी। सभी से रिक्वेस्ट है, एक तालियां होना चाहिए। ये आने वाले दिनों की मैं उम्मीद करता हूं कि इंशाअल्लाह ये भारत की कैप्टन बनेंगी या भारतीय टीम को रिप्रेजेंट करेंगी। थँक यू बेटा। हॅलो, चला पिठाली टीम लगेचच मैदानाचा आपण ताबा घ्या। लाईनअप मध्ये आतमध्ये आपण प्रस्थान करायचं आहे। चला आपण इकडे मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकाकडे वळतोय। तत्पूर्वी आपण काही सन्मान इथे घेतोय। जीवन फुलोरे आणि कामेश पाटील आणि त्याचबरोबर मनीष फुलोरे या आपण कामेश या। हा, तेजस केनी आणि विशाल केनी पेठाली इथे ते आलेले आहेत। तर त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती। मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आपल्याला निमंत्रण आहे। तर आपण इथे सन्मान घेतोय आमचे संदेश म्हात्रे यांच्या आणि त्याचबरोबर आमचे परशुराम शेठ पाटील जे शुभास ते सन्मान होतोय।